हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आपण खरं तर ना ऑनलाईन फ्री ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला ऑनलाईन फ्री ड्रेस क्लासचा 16वा दिवस। सो बघा, मग बोल करता खरं तर 15 दिवस झालेले आहेत आणि बापरे, या 15 दिवसात आपण इतक्या साऱ्या गोष्टी या क्लासेसमध्ये कव्हर केलेल्या आहोत। तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळे खूप खुश आहात कारण की तुम्हाला ते सगळं समजतंय आणि मीही जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करत आहे। सो चला मग आता खूप छान क्लास चालू आहेत आणि पुढच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। सो पुढच्या टॉपिकला सुरुवात करण्याच्या आधी आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत सो इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पुढचं शिकण्यात तुमची लिंक लागेल किंवा कोणाचा एखादा क्लास मिस झाला असेल तर काय मिस झालेला आहे तर हे लक्षात येईल आणि संपूर्ण क्लासेसची म्हणजे पहिल्या दिवसापासून 15 दिवसापर्यंतच्या सगळ्या क्लासेसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंट बॉक्स मध्ये पिन करते, म्हणजे प्लेलिस्टची डायरेक्ट, जेणेकरून तुम्हाला एकाच लिंकवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मिळून जातील। ठीक आहे, सो बघा, मग खरं तर हा क्लास आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता। सो मी तुम्हाला सगळ्यात आधी बॉडी मेजरमेंट आणि ड्रेसवरून परफेक्ट माप कशी घ्यायची हे सांगितलं। महत्त्वाचा पॉइंट आहे, महत्त्वाची स्टेप आहे, ती जर व्यवस्थित आली तरच पुढे आपण कटिंग स्टिचिंग करू शकाल। खरं तर या हिशोबाने मी सगळ्यात आधी ते 2 पॉइंट कव्हर केले। त्यानंतर एक संपूर्ण ड्रेस आपला कंप्लीट स्टिच झालेला आहे, त्याची कटिंग स्टिचिंग अगदी व्यवस्थित फॉर्म्युले कॅल्क्युलेशन सहित सांगितलेली आहे, खूप सावकाश प्रॉपर फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सुद्धा। सो सलवार आणि टॉप आपलं कंप्लीट स्टिच झालेलं आहे। त्यानंतर मी ड्रेसची तुम्हाला डायग्राम सांगितली, जेणेकरून ते ड्रेसची डायग्राम फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट अशी ड्रेसची कटिंग करता यावी, खरं तर यासाठी। आणि त्यानंतर मी तुम्हाला ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे सुद्धा सांगितलं। याची तर खरं तर खूप सारी रिक्वेस्ट होती, सो खास तुमच्या रिक्वेस्ट खातर मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर आपण खणाचा फ्रॉक स्टिच केलेला आहे, खूप सुंदर असा, थोडासा ट्रॅडिशनल टाइप आणि थोडासा फॅन्सी टच असा, एवढंच नाही तर त्यानंतर आपण एक साडीचा घागरा सुद्धा स्टिच केलेला आहे। सो जो काही घागरा आहे तर त्याचा टॉप पेप्लन टाइप आहे, खूप सुंदर घागरा आहे, खूप छान कलर कॉम्बिनेशन सहित आपण स्टिच केलेला आहे। आणि त्यानंतर अजून एक फ्रॉक घेतला होता, तो म्हणजे प्लेटेड, खूप सारा घेर हवा असेल तर प्लेटेड फ्रॉक कसा स्टिच करायचा थोडासा फॅन्सी लुक मध्ये, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे। आणि ह्या सगळ्यांची मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपले हे क्लासेसचे व्हिडिओ अटेंड करून अशा पद्धतीने सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी, खरं तर यासाठी। सो ते सगळं झालेलं आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला जर का एखादा ड्रेस म्हणजे डोक्यात असेल आणि तो कसा डिझाईन करायचा हे कळत नसेल तर तो कसा डिझाईन करायचा, त्याची ड्राफ्टिंग कशी करायची, कशा पद्धतीने ड्रॉ करायचं, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला कसा ड्रेस बनवायचा आहे, तो कसा रेडी होईल, त्यासाठी कुठली डिझाईन वगैरे काय मॅच होईल। सो हे सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। आणि खरं तर ही स्टेप आपली फॅशन डिझायनिंग मधली खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला काय स्टिच करायचं आहे तर ते आपल्याला त्या पद्धतीने ड्राफ्ट करता येणं गरजेचं असतं। एवढंच नाही तर खरं तर आपण कॉर्ड सेटची ड्राफ्टिंग केलेली आहे आणि ज्या कॉर्ड सेटची आपण ड्राफ्टिंग केली तर तो स्टिच करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। सो आपली टॉपची पूर्ण कटिंग झालेली आहे। त्यानंतर बाही डिझाईनची होती तर बाही सुद्धा परफेक्ट छान अशी डिझाईनची झालेली आहे आणि आता आपण तो कटिंग केलेला कॉर्ड सेट स्टिच करायला सुरुवात करणार आहोत। तर आज आपण कम्प्लीट जो काही कॉर्ड सेटवरचा टॉप आहे तर तो स्टिच करणार आहोत। त्याची नेक ला डिझाईन आहे तर कॅनव्हास पेपर लावून छान फॅन्सी लुक मध्ये आपल्याला मस्त असा नेक डिझाईन करायचा आहे। त्याबरोबर बाहीची स्टिचिंग, फिटिंग, साइड कट जो आपण टिप टाकून करतो बऱ्याचदा ते व्यवस्थित जमत नाही, तर ते सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा कॉर्ड सेट वरचा छान असा डिझायनर टॉप सहज स्टिच करता यावा यासाठी। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट कॉर्ड सेटचा टॉप प्रॉपर फिनिशिंग सहित आणि फिटिंग सहित सहज स्टिच करता येईल। ठीक आहे, तर चला मग आता आपण स्टार्ट करूया। तर चला मग आता कटिंग केलेला टॉप आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। मी म्हटल्याप्रमाणे याचा जो काही गळा आहे तर तो छान डिझाईनचा बनवणार आहोत। त्याचबरोबर मी जी काही तुम्हाला कापडी छोटीशी व्हाईट लेस दाखवलेली आहे तर ती सुद्धा आज आपण इथे यूज करणार आहोत। गळ्याची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे, कटिंगच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं तुम्हाला, पण जो काही गळा होता तर तो कट केलेला नाहीये,
सो कट करून घेऊयात. आणि मला असं वाटत होतं की याची रुंदी थोडीशी एक्स्ट्रा घेऊयात जेणेकरून शोल्डर थोडं शॉर्ट होईल, कारण मला एवढं शोल्डर नको होतं. सो त्यामुळे मग मी थोडीशी पाव इंच साईडने मार्किंग करून पुन्हा गळ्याची मार्किंग करते आणि मग गळे कटिंग करून घेणार आहेत. सो तुम्ही सुद्धा तुम्हाला किती रुंदी हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे. तसं बघायला गेलं तर आपण जेवढं शोल्डर टाकलेलं आहे तर त्यातला जर आपल्याला 3 इंच शोल्डर रेडी हवं असेल तर एवढं सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला शोल्डर हे कमी हवं असेल तर अशा वेळेस मग थोडीशी गळारुंदी वाढवून घ्यावा लागणार आहे. एवढंच नाही तर मी खालचा गळा पण थोडासा मोठा करून घेतलेला आहे, म्हणजे गळ्याची जी काही लांबी होती ती मागच्या साईडची सुद्धा, कारण मला असं वाटत होतं की पुढचा गळा पण मी बऱ्यापैकी छोटाच घेतलेला आहे आणि याला चैन वगैरे काहीच लावणार नाहीये, त्यामुळे तो डोक्यातून डायरेक्ट जावा यासाठी. सो बघा मग अशा पद्धतीने मी एक्स्ट्राची थोडीशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि गोल गळ्याचा शेप सुद्धा इथे देऊन घेते. त्याआधी आपली बेसिक स्टेप असते, मी नेहमी सांगत असते तुमचा गळा कुठलाही असो, व्ही असो, गोल असो, चौकोनी असो, पंचकोनी किंवा आणखीन कुठलाही असो, त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने चौकोन गळ्याची म्हणजे चौकोनी असा बॉक्स ड्रॉ करून घ्यावाच लागतो आणि त्यानंतर मग मी सिंपल अशी गोल गळ्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. सो आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग सुद्धा करून घेते. खरं तर आता हा बिना अस्तरचा ड्रेस आहे, त्यामुळे इथे आता गळा कॅनव्हास पेपर लावून रेडी करावा लागेल किंवा डायरेक्ट गळापट्टी लावली तरी चालेल. तसा हा बॅक साईडचा सिंपल गोल गळा आहे, त्यामुळे मग मी सिंपल असं गळापट्टी लावूनच बनवणार आहे. सो आता पुढचा पार्ट घेऊयात. तर पुढचा पार्ट सुद्धा आता आपल्याला थोडासा वाढवूनच घ्यायचा आहे. तर बघा मग मी इथे पुन्हा थोडंसं म्हटल्याप्रमाणे जे काही आपलं शोल्डर होतं तर ते मोजून वगैरे पुन्हा मार्किंग करून घेते. तर जरा इथे सुद्धा गळारुंदी 3 घेतलेली आहे बघा, जशी मागची घेतली होती ते सेम तशीच, आणि सिंपल अशी एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर हा व्ही गळा आपल्याला थोडासा कर्व टाईप मध्ये जरा गोलाकार घ्यायचा आहे डीप. सो त्यामुळे मग मी ती साईडची मार्किंग करून घेतलेली आहे बघा. सो बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता ही मार्किंग तर झालेली आहेच, पण आपल्याला आता लगेचच इथे कटिंग करायची नाही, कारण आपल्याला कॅनव्हास पेपर लावून हा गळा रेडी करायचा आहे. पण मी सेंटरची एक मार्किंग केलेली आहे बघा, आणि मी म्हटल्याप्रमाणे जी काही आपण कापडी व्हाईट कलरची डिझायनर छान छोटीशी लेस घेतलेली आहे, तर ती सगळ्यात आधी आता आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. त्यासाठी मॅचिंग धागा यूज करायचा जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर सेंटर पासून बघा थोडंसं पाव इंच एवढा डिस्टन्स ठेवत मी ही लेस इथे लावून घेत आहे. तर व्यवस्थित एकसारखी पकडायची आहे, कारण बऱ्याचदा ही लेस फुटवरून सटकू शकते, थोडीशी जाड असते, त्यामुळे इथे थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे. आपल्याला असं थोडंसं स्क्वेअर शेप मध्ये ही लेस इथे लावून घ्यायची आहे. तसं मी ना खूप खाली घेतलेली नाहीये, तुम्ही अजून थोडंसं 2-3 इंच खाली घेतलं तरी सुद्धा कुर्तीला छान लुक येईलच. पण ही कुर्ती जरा बऱ्यापैकी शॉर्ट होती, सो त्यामुळे मला असं वाटलं की नाही ठीक आहे सफिशियंट आहे, थोडंसंच मी फक्त इथे खाली शेप देऊन ही लेस इथे ड्रॉ करून घेते, म्हणजेच लावून घेतलेली आहे. आता बघा ही जी काही लेस आहे ना त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण एक टिप मारून घेऊयात, जेणेकरून ती व्यवस्थित दोन्ही साईडने पॅक होईल. मी नेहमी सांगतच असते लेस तुम्ही ब्लाऊज ड्रेस कशालाही लावा, शक्य तर डबल टिप देण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 1-2 फायदे असते. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपण इथे सेंटरला बरोबर ही लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला ही जी काही गळ्याची मार्किंग आहे, तर मी म्हटल्याप्रमाणे कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी करायचा आहे, त्यामुळे ही मार्किंग आपल्याला सगळ्यात आधी कॅनव्हास पेपरवर करायची आहे. तर बघा ड्रेस आणि ब्लाऊज साठी आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो, तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतला, तो डबल फोल्ड केला आणि बरोबर बंद बाजू दोन्ही पण ड्रेसची आणि याची मॅच केल्यानंतर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त इथे डार्क करून घेतलेली आहे बघा. आता हीच मार्किंग आपल्याला इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ती मार्किंग थोडीशी व्यवस्थित मी थोडी डार्क केलेली आहे आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला दिसते. तर बघा ती सुद्धा आता फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटर पासून आपल्या दोन्ही साईडने शेप गळ्याचा व्यवस्थित सेम यावा यासाठी. त्यानंतर कडेकडेने 1.25 इंच मी मार्किंग करून घेते. 1.5 इंच केलं तरी चालेल किंवा 1 इंच केलं तरी सुद्धा चालेल, पण मला इथे 1.25 इंचाचा हा पॅच रेडी करायचा आहे. सो त्यामुळे मग मी सगळ्याच साईडनी मार्किंग केल्यानंतर हे डॉट डॉट मॅच करत पुन्हा व्ही गळ्याचा शेप या पद्धतीने ते ड्रॉ केला. त्यानंतर इथे थोडंसं क्रॉस एक लाईन ड्रॉ केलेली आहे. तीच मार्किंग म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या साईडला दिसते, तर ती फक्त डार्क करून घ्यायची आहे बघा. आणि अशा पद्धतीने आपले गळ्याची जी काही पॅचेस आपल्याला छोटे छोटे रेडी करायचे आहे त्याची मार्किंग झालेली आहे. सो बघा मग वरच्या साईडने मी थोडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे, साईडने 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतला. आता हे दोन्ही पण
जे काही छोटे छोटे पार्ट्स आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही. सो मग मी अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणून आता एकच कपडा इथे यूज करणार आहे, कारण की वेगळं काही आपण ड्रेसला अस्तर पण यूज केलेलं नाहीये. सो त्यामुळे मग दोन्ही पण सेमच करणार आहे. तर बघा मग मी ते फायनली कट करून घेतलेलं आहे. एकासाठी 2-2 पार्ट म्हणून मेन फॅब्रिकच वापरणार आहोत, अस्तर म्हणून पण आणि मेन फॅब्रिक म्हणून पण. आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूया. सो मी इथे मॅचिंग धागा यूज करते, म्हणजे ओवून घेते, कारण याआधी आपण व्हाईट कलरची लेस लावली होती. सो त्यासाठी मी व्हाईट कलरचा धागा ओवून घेतला होता, म्हणजे लेसला मॅचिंग असलं की फिनिशिंग छान येते. पण आता आपल्याला ड्रेसचा कलरचा धागा लागणार आहे, सो तो मी इथे ओवून घेतलेला आहे. सो थोडासा टाइम लागतो, पण फिनिशिंगसाठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे माझ्या मते तुम्ही सुद्धा नक्कीच या पद्धतीने धागे चेंज करावेत. आता मधला पार्ट मी इथे कट केला, इथे सेंटर पासून पण कट करते बघा, आणि एक ह्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवलेलं आहे. आता आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं होतं. त्यासाठी काय करायचं, दोन्ही पण पार्ट व्यवस्थित सरळ ठेवायचे आहे. त्यावर कॅनव्हास पेपर ठेवला आणि इथून बघा जी मार्किंग दिसते ना, तर बाहेरच्या साईडची फक्त आणि स्ट्रेट लाईनची ती जी तिरकी लाईन होती ना ती, तर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण लगेचच कंटिन्यू आपण रेडी करून घेऊयात. तर बघा, म्हणजे नीट लक्ष द्या मी कुठे टीप मारत आहे, कारण की त्या पद्धतीने आपल्याला इथे पॅचेस रेडी करायचे आहे बघा इथपर्यंत. ठीक आहे. आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. थोडंसं फक्त आपण इथे ठेवलेलं आहे बघा साईडने, इकडच्या साईडचा पण जेवढा कॅनव्हास पेपर होता ऍक्च्युली तेवढंच ठेवलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे कट करून घेऊयात. शक्यतो असे 2-2 पार्ट्स कुठलाही याला असले की सोबतच कटिंग स्टिचिंग करण्याची सवय लावायची, म्हणजे परफेक्ट आणि सोबतच झटपट ते रेडी होतात. आता ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारलेले आहेत बघा, छोटेच मारायचे आहे. मेन फॅब्रिकला कुठेही कट जाणार नाही याची काळजी घ्यायची, आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे पार्ट्स करायचे आहेत सरळ. आता हे सरळ केल्यानंतर इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलोच करायची आहे. बघा सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसऱ्याला पण दाबटीप देऊन घेते, आणि दाबटीपचे जे काही फिनिशिंगच्या टिप्स आहेत तर त्या नक्की फॉलो करा. आणि मग अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपण फायनली हे दोन्ही पण छोटे छोटे पॅचेस रेडी करून घेतलेले आहे कॅनव्हासवर लावून. त्यानंतर ते व्यवस्थित इस्त्रीने थोडेसे प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून मग त्याची फिनिशिंग छान यावी, खरं तर यासाठी. आता यानंतर आपल्याला हे साईडने एक सिंपल शिलाई टाकून जॉईन करून घ्यायचे आहे. त्याआधी पुन्हा आपण 1 ते 1.25 इंचाची मार्किंग करून घेऊयात. जेवढा आपल्याला इथे पॅचेस लावायचे आहेत तेवढी मार्किंग, जेणेकरून आता ते गळ्याला लावताना व्यवस्थित एका शेपमध्ये लागले जातील. छोटे मोठे कमी जास्त होईला नको, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण जर अस्तरचा पार्ट असता तर अस्तर मधून कॅनव्हास पेपरची थोडीशी मार्किंग दिसते, पण दोन्ही पण मेन फॅब्रिक घेतले होते, कपडा बऱ्यापैकी जाड होता, सो त्यामुळे आपल्याला ती मार्किंग दिसत नाहीये. म्हणून मी पुन्हा इथे व्यवस्थित टेपच्या साहाय्याने मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेऊयात, म्हणजे आपला कॅनव्हास पेपर आणि दोन्ही साईडचे जे काही कपडे आपण यूज केलेले आहेत तर ते व्यवस्थित एकमेकाला पॅक होतील, आणि आपला हे पॅचेस व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी पण होतील. आणि आता आपल्याला ते नेकला लावणं सुद्धा इझी जाईल. आणि मग थोडंसंच ठेवलं आहे फक्त मार्जिन, बाकीचं आपण इथे कट करून घेतलेलं आहे बघा. आणि फायनली दोन्ही पण छान असं फिनिशिंग सहित रेडी झालेले आहे. आता हे आपल्याला गळ्याला लावून घ्यायचे आहे. सो आता ते कसे लावायचे तर ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. इथून ते बरोबर सेंटर पर्यंत आपल्याला खरं तर लावून घ्यायचे आहे. त्याच्या खाली तुम्ही अशी लेस पण लावू शकतात, पण मला हे ना थोडंसं असं कॉलर टाईप मध्ये लावायचं आहे, कारण शॉर्ट कुर्ती आहे, खाली प्लाझो पॅन्ट आहे, त्यामुळे तो पूर्ण कॉर्ड सेट आपल्याला इथे रेडी करायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती लेस तिथे मॅच होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की ती छान दिसते तर तुम्ही ऑब्वियस म्हणजे लावू शकता, तसं काही नाहीये, पण मी तरी इथे लावणार नाहीये. आणि हे डायरेक्ट आता रेडी केलेले पॅचेस इथे मला लावून घ्यायचे आहे बघा. अशा पद्धतीने खरं तर ते रेडी करायचं आहे. सो त्यासाठी मग सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला हा कुर्तीचा पुढचा पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे उलटा, कारण की आपल्याला सरळ साईडला पाहिजे नसेल ना तर ते सगळ्यात आधी लावताना आतल्या साईडने लावायचं असतं. तर बघा मी सेंटर कट केलेला आहे इथे, आणि मी म्हटल्याप्रमाणे हा जो काही पार्ट आहे ना तर हा आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे बघा. आणि हे 2 पॅचेस बरोबर इथून सेम आपली गळारुंदी वगैरे ऍडजस्ट करत पकडत
करायचं आहे. तर 3-3 इंचाची मी इथे मार्किंग करून घेते बघा सेंटर पासून, म्हणजे मग बरोबर एकाच लेवलमध्ये लावले जाते. आता गळा तिरका वगैरे होऊ शकतो बऱ्याचदा, सो तसं होऊ नये त्यासाठी, कारण आपण एवढं मेहनतीने स्टिच करायचं आणि ते तिरकं झालं तर मग त्याला काहीच अर्थ राहणार नाही. आता बघा सेंटर पॉईंटची पण मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने आता जी काही आपण मेन मार्किंग करून टीप मारली होती बघा, तर बरोबर त्याच टीपवर आपल्याला ही टीप सुद्धा मारून घ्यायची आहे. साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन हे असतंच. तर अतिशय सावकाश काळजीपूर्वक व्यवस्थित पकडत सेंटर पर्यंत टीप मारली की तिथे थांबायचं आहे आणि लगेचच कंटिन्यू पुढचा पार्ट आपला जो आहे दुसऱ्या साईडचा, तर तो सुद्धा बरोबर सेंटरला मॅच करतच ठेवायचा आहे बघा, म्हणजे गळा पण प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल आणि हे आपले कॉलर टाईप व्यवस्थित सरळ साईडला पण पार्ट्स दिसतील. आणि बघा कंटिन्यू 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे सुद्धा टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा मधला पार्ट आहे ना, तर तो कट करून घ्यायचा आहे आणि आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि शेप सुद्धा एकदम व्यवस्थित यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग हे बरोबर सरळ साईडने आलेले आहेत बघा, दोन्ही पण साईडने छान छान छोटेसे कॉलर टाईप पॅचेस आहेत. खरं तर यामुळे ना, म्हणजे ही जी काही आपली गळ्याची डिझाईन आहे यामुळे खरंच कुर्ती ड्रेस खूप सुंदर दिसेल. सो तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करून बघा. नक्कीच म्हणजे कोणी म्हणणार पण नाही की तुम्ही स्टिच केली असेल, इतकं सुंदर त्याला छान असं लुक येणार आहे. आता ते सरळ केल्यावर आपल्याला इथे गळ्याला संपूर्ण द्यायचे हे दाब टीप, म्हणजे हे पार्ट्स पण व्यवस्थित प्रेस होतील आणि व्यवस्थित पण राहतील. आणि महत्वाचा पॉइंट, इथे सुद्धा आता दाब टीप देताना आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. सो संपूर्ण स्टिचिंग करताना ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फिनिशिंग आणि फिटिंग साठी उपयोग होईल. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आहे. तिथे आपण दाब टीप दिलेली आहे, साईडने पण टीप मारून ते जॉईन करते, म्हणजे शोल्डरला ते आपले पार्ट्स व्यवस्थित जॉईंट होऊन जातील. त्यानंतर इस्त्रीने हे प्रेस करायचं आहे. आता दुसऱ्या साईडने आपल्याला इथे टीप मारण्याची गरज नाहीये, या डिझाईनचं पॅटर्नच तसं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता एवढं स्टिच झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. शोल्डर जॉईन करण्याच्या आधी महत्वाचं आहे ते म्हणजे आपला जो काही बॅक पार्ट आहे तर त्याला आपल्याला लावायची आहे गळापट्टी, जी आपण अजून लावलेली नाहीये. तर गळापट्टीसाठी तिरक्या कपड्याला पट्ट्या, म्हणजे तिरक्या स्ट्रेचेबल कपडा लागतो आपल्याला. सो त्यामुळे मग मी इथे 1-1 इंचाच्या तिरक्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे बघा. स्टार्टिंग खरं तर 2 केलेल्या आहे सोबत, जॉईंट देऊयात, पण मला असं वाटतं की 1 सफिशियंट होईल. सो बघूयात, कमी पडलं तर लगेच कंटिन्यू आपल्याला जॉईंट तिथे देता येईल. सो या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ही पट्टी खरं तर इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मग एकदम सावकाश एकसारखं मार्जिन पकडतच, कारण की जर मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याची संपूर्ण आपलं जे काही लुक आहे तर ते बिघडू शकतं. आणि आता कॅनव्हास पेपर न लावता आपण गळा रेडी करतोय, म्हणजे आपल्याला जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते फिनिशिंगची. सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्राची कट केली, गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ही पट्टी आतमध्ये फोल्ड केल्यावर व्यवस्थित गोलाकार आपल्याला जसा शेप आहे त्या शेपमध्ये ती फोल्ड व्हावी यासाठी. आणि बघा मग आता आपल्याला ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून कडेने द्यायची आहे टीप. तर इथे एक महत्वाचा पॉइंट आहे, म्हणजे आतमध्ये आपली पट्टीचा जो काही कॉर्नर राहणार आहे ना, बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही गळा रेडी व्हावी. खरं तर आधी आपण सरळ पट्टी करून एक टीप मारलेली आहे, म्हणजे आपली फिनिशिंग प्रॉपर अशी यावी यासाठी. आणि मी म्हटल्याप्रमाणे जेवढी बॉर्डर आपली राहते बरोबर त्याच बॉर्डरच्या लेवलमध्ये आपल्याला खरं तर इथे ही टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे हा गळा रेडी झालेला आहे. थोडासा इस्त्रीने प्रेस केला की व्यवस्थित सेट होऊन जाईल. त्यानंतर आता बॅक पार्ट आपण सरळ ठेवलेला आहे, सो त्यावर आता जो काही पुढचा पार्ट आहे तर तो उलटा ठेवून घ्यायचा आहे. आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे, कारण कटिंग करताना उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजे अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जातं आणि अर्धा इंच खाली जातं. त्यामुळे मग अर्धा इंच बरोबर पकडायचं आहे. लगेच तुम्ही वाटलं तर मोजूनही घेऊ शकता, पण इथे काही मला तशी गरज वाटलेली नाहीये. सो त्यामुळे मग मी व्यवस्थित एकसारखं पकडत डायरेक्टच इथे हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे,
आता शोल्डर जोडून झाल्यानंतर शोल्डर सरळ करायचा आहे आणि थोडंसं कमी जास्त असेल तर ते कट करून आपल्याला इथे सेम करून घ्यायचं आहे. सो आता आपण ते कट करून घेऊयात. आणि बघा कट करण्याच्या आधी खरं तर थोडंसं चेक करून घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथून व्यवस्थित ती एकच लाईन अशी तिरकी कट करून दोन्ही पण शोल्डर मॅच करायचे आहे. खरं तर आपल्याला ते एखाद दोन लाईन कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग आहेत. आपला गळा शोल्डर जॉईंट झालेला आहे. या दोन स्लीव सुद्धा डिझायनर मस्त रेडी झालेल्या आहे. सो या स्लीव डिझाईनचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि ही जी काही स्लीव डिझाईन आहे खरं तर यामुळे कुर्ती ड्रेस खूप सुंदर दिसतो. सो अशी छानशी स्लीव डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते. ठीक आहे. या पद्धतीने दोन स्लीव्ज व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचं आणि जेवढी तुमची बाही लांबी असेल त्याची मार्किंग करायची. तर 10 इंच होती. सो 10 इंचाची मार्किंग केली आणि सेंटर पॉईंट सुद्धा. आता तीच मार्किंग आतल्या साईडला सुद्धा करायची आहे. कारण बऱ्याचदा कट मारल्यावर तिथून ना लगेच स्ट्रेचेबल कपडा जरा जास्त होतो. त्यामुळे मग मी कट मारत नाही. आतल्या साईडने मार्किंग करून ठेवते. आता हा पार्ट सरळ ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला बाही उलटी ठेवायची आहे आणि सेंटर पासून ती आपल्याला मॅच करत व्यवस्थित चेक सुद्धा करून घ्यायची आहे. खरं तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपण जिथे बाही लांबीची मार्किंग केली होती त्यावरती जेवढं उरलेलं आहे तेवढं एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे. जोडताना व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. अजिबात खेचायचं नाहीये. कारण की दोन्ही पण आर्म होलचा म्हणजे मुंड्याचा शेप आणि बाहीचा शेप दोन्ही असा गोलाकार शेप मध्ये असतो आणि गोलाकार कपडा तिरका कपडा असला की तो स्ट्रेचेबल असतो आणि स्ट्रेच केला की तो भरपूर सारा ताणतो आणि खरं तर तो ताणायला नकोय. यासाठी आपल्याला अतिशय व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडत इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. हे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की ते जोडतानाच आपली बाही एक्स्ट्रा होती खेचल्या गेल्यामुळे आणि आपल्याला असं वाटतं की बाही एक्स्ट्राची आहे आणि आपण ती कट करतो. पण ती कट करण्यात काहीच अर्थ नसतो. फिटिंगला प्रॉब्लेम येतो. आता बघा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली बाही इथे जोडली गेलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या टिप्स अँड ट्रिक्स नक्की फॉलो करा. म्हणजे एकदम परफेक्ट अशी बाही तुम्हाला जोडता येईल. आणि अशी बाही डिझाईन सुद्धा म्हटल्याप्रमाणे नक्की रेडी करून बघा. खूप सुंदर असं कुर्तीला लुक येणार आहे. थोडी वेगळ्या पद्धतीची ही बाही आहे जी ड्रेसला मॅच होते. आणि फायनली दोन्ही साईडच्या स्लीव्ह जोडून घेतलेल्या आहे त्या सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आहेत. त्यानंतर आता दोन्ही स्लीव्हजला आपल्याला द्यायची आहे इथे डबल टिप. आता हा पॉइंट तर खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे मी स्टिचिंग करताना तुम्हाला सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आवर्जून डबल टिप ही द्यायचीच आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या स्लीव्हजला पण बघा आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात. व्यवस्थित बघा थोडं थोडं पकडत पकडत. ठीक आहे. आणि डबल टिप देताना आपला कुठलाही एक्स्ट्राचा कपडा त्याच्या खाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली दोन्ही स्लीव्ज आपल्या मस्त परफेक्ट अशा जोडून झालेल्या आहेत. गळा सुद्धा छान डिझाईनचा आहे आणि बाही सुद्धा. यानंतर आता आपल्याला इथे टाकायची आहे फिटिंग. फिटिंगच्या आधी आपण खाली एखादी आपल्याला बॉर्डरला डिझाईन करायची आहे तर ती सुद्धा आधी करू शकतो. पण मला असं वाटतं की आधी फिटिंग टाकूयात आणि मग त्यानंतर आपण इथे बॉर्डरला डिझाईन बनवूयात. तर बघा मग व्यवस्थित या पद्धतीने आपला पूर्ण ड्रेस आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे. किंचितशी एक साईडची बाही बघा आपल्याला थोडी एक्स्ट्रा झालेली आहे. बट ठीक आहे. ते फिटिंगच्या वेळेस आपल्याला कट करता येईल. आणि मुंड्यातले जॉईंट सुद्धा जर खालीवर होत असतील तर तेवढं बघा एक लाईन मी एक साईडने टिप टाकलेली आहे जेणेकरून ते वरखाली व्हायला नको आणि एकदा चेक सुद्धा करून घ्यायचा आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा आपला पुढचा मागचा भाग आपण इथे ठेवलेला आहे खरं तर. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी मार्किंग करायची आहे ती म्हणजे छातीची. तर बघा आता ड्रेससाठी आपल्याला छातीचा चौथा भाग न घेता त्याचं फक्त निम्म करायचं असतं. म्हणजे जेवढी तुमची छाती असेल त्याचं निम्म 32 असेल तर किती होतं 16. 16 32. पण त्यामध्ये आपल्याला 3 इंच लुझिंग ऍड करायचं असतं. आता इथे 32 अधिक 3 इंच होतं 35 आणि 35चं निम्म करायचं आहे आपल्याला. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा धरूयात असं 36चं. तर इथे 18ला मार्किंग करून घ्यायची आहे बघा आपल्याला. 18 आणि 18 36 होतं. ठीक आहे. त्यानंतर कमरेचं सुद्धा जेवढी कमर असेल त्यामध्ये 3 इंच लुझिंग ऍड करायचं आणि मग त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर ते किती झालेलं आहे मग 16.5. तर मग बरोबर मी मार्किंग करून घेतली. त्यानंतर तुमचा जेवढा कट असेल तर त्याची मार्किंग करायची आहे. तर मी 19ला मार्किंग करून घेतली आणि इकडच्या साईडने सुद्धा 19ला कारण की जो काही कट आहे तर तो 19 इंचावर आहे. आणि त्यानंतर जेवढा सीट घेर असेल ना
2 इंच मार्जिन ऍड करून. आता हे कॅल्क्युलेशनच्या वेळेस मी सांगितलेलंच आहे, तर बरोबर तसंच मग मी इथे 19ला मार्किंग करून घेतलेली आहे. 19 आणि 19 किती झालं 38, म्हणजे 38चं निम्म टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जेवढी बाही असेल त्याचं आपल्याला घ्यायचं आहे इथे निम्म. तुम्हाला जर थोडी लूज हवं असेल तर तुम्ही लूज पण घेऊ शकतात, कारण की बऱ्याचदा लूज असतंच ना आपल्या ड्रेसचं. ब्लाऊजचं कसं एकदम टाईट असतं, तसं ड्रेसचं नसतं. त्यामुळे मग 5-5.5ला इथे मी मार्किंग करून घेते. थोडंसं मला लुझिंगच ठेवायचं आहे, खूप काही असं टाईट नकोय, सो त्यामुळे. ठीक आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर बघा हे पॉइंट आता आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. एकदा मी मुंडा पण चेक केला, फिटिंगचा बरोबर 8ला मी मार्किंग केलेली आहे, कारण की आपल्याला खूप टाईट नकोय, थोडं लुझिंगच हवं आहे खरं तर, त्यामुळे. तर बघा मग हे व्यवस्थित ह्या पद्धतीने एकसारखं पकडायचं आहे. इथून एक लाईन ड्रॉ केली, त्यानंतर हे ह्या पद्धतीने कर्व आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने इकडचं सुद्धा आपण कर्व जॉईन करून घेतलेला आहे आणि ही लाईन सुद्धा आपल्याला इथे मॅच करायची आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपली फिटिंगची लाईन एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. मापे पण परफेक्ट टाकलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते की छाती आणि कमरेमध्ये आपल्याला 3 इंच लुझिंग ऍड करायचे आणि मग त्याचं निम्म घ्यायचं. जर तुम्ही डायरेक्ट जेवढं तुमचं माप असेल अंगावर आणि त्याच्यावर डायरेक्ट जर निम्म घेऊन मार्किंग केली तर ड्रेस तुम्हाला परफेक्ट बसणार नाही, तो खूपच टाईट होईल. त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सीट घेरमध्ये 2 इंच म्हणजे फिटिंग टाकताना, आणि मग फिटिंगच्या नंतरच आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, मी तुम्हाला कटिंगच्या वेळेसच सांगितलेलं होतं. सो हे छोटे मोठे पॉईंट नक्की लक्षात राहू द्या, ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो एका साईडने बरोबर जी मार्किंग होती त्यावर मी इथे टीप मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. आणि जिथे आपला सीट घेर येतोय तर तिथे आपल्याला व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, कारण आपला तिथून कट स्टार्ट होतोय आणि कट बऱ्याचदा उसू शकतो, तर तो उसू नये त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर व्यवस्थित तिथे लॉक केलेला आहे. दोन्ही साईडने परफेक्ट टीप टाकून झालेली आहे. त्यानंतर आता 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण अजून 1-2 एक्स्ट्रा इथे शिलाई मारू शकतो. फक्त ती आपल्याला जो काही आपला कट आहे, सीट घेरचा पॉइंट आहे, तिथे मॅच करतच लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही साईडला परफेक्ट अशी फिटिंग टाकलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे एक्स्ट्राच्या 1-2 टिपा टाकून घ्यायच्या आहेत. त्याआधी आता आपल्याला बॉर्डरला इथे कुर्तीला डिझाईन बनवायची आहे, सो ती आता आपण इथे बनवून घेऊयात. तर मी हा ड्रेस सरळ करते आणि फक्त फ्रंटलाच आपल्याला खरं तर बॉर्डर बनवायची आहे, खाली लगेच बनवण्याची इथे खरं तर गरज नाहीये. सो बघा मग मी ह्या पद्धतीने आता हा जो काही पुढचा पार्ट आहे ना, तर तो खरं तर आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला आपल्याला 1 इंचचं बघा ह्या पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, 1 इंच खाली आणि अर्धा इंच शोल्डर मध्ये. सो ही एक लाईन ड्रॉ केल्यानंतर ही जी काही आपली कापडी लेस आहे ना, तर ती आपल्याला बरोबर त्या लाईनवर ड्रॉ करून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, जो काही पुढचा पार्ट आहे तर तो उलटा ठेवलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला आतल्या साईडने ही लेस लावायची आहे आणि बरोबर त्या लाईनचं मार्जिन ठेवत बरोबर त्या लाईनवरच, म्हणजे तेवढ्या अंदाजाने मी ही लेस इथे लावून घेत आहे. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, कारण की ही जर बॉर्डर खालीवर झाली तर मग आपला पुढचा पार्ट पण हा खालीवरच होईल. सो त्यामुळे तर बघा मग मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे, हा जो काही खालचा पार्ट एक्स्ट्रा आहे ना, तो ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे लेसची फक्त थोडीशी डिझायनर बॉर्डरच आपल्याला इथे दिसत आहे. तर इथे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला खरं तर इथे टिप मारून घ्यायची आहे, कारण की एकसारखी बॉर्डर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण एकदम व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं बघा, ही जी काही मी म्हटलं होतं आतल्या साईडनेच आपण हे केलेलं आहे. आता ते आपल्याला पार्ट आहे ना, तर तो ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे बघा. आणि आता पुन्हा आपल्याला वरच्या साईडने एक लेस लावायची आहे, बरोबर त्या पट्टीमध्ये फोल्ड करून. जी आपण खाली लावली ना तीच लेस बघा इथे ह्या पद्धतीने टाकायची आहे आणि ती आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि हा एकदम छानशा सोप्या पद्धतीने खूप सुंदर असा डिझायनर आपला इथे हा पार्ट रेडी होतोय. सो तुम्ही सुद्धा अतिशय व्यवस्थित
करा. म्हणजे नवीन शिकत असाल, प्लेन असा एखादा कपडा असेल किंवा तुम्हाला अशी बॉर्डर बनवायची असेल कापडी लेस पासून, तर तुम्ही इझिली बनवू शकतात. एकदम 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 सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून अशी बॉर्डर सहजच बनवता यावी यासाठी. सो बघा मग किती छान प्रॉपर आपण ही बॉर्डर इथे रेडी करून घेतलेली आहे. फक्त पुढच्याच बाजूला करायची आहे आपल्याला, बॅक साईडला काही गरज नाहीये. बॅक साईडला आपण डायरेक्ट फोल्ड करून काय करणार आहोत, टीप टाकून घेणार आहोत. आता हे कुठपर्यंत येत आहे तेवढं मी बघते आणि मग आता इथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल एक टीप टाकून घेते, कारण गरजच नाही, बॉर्डर फक्त पुढे असली तरी पण होतंय. तर बघा मग अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे फायनली ही टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर खरं तर आपलं बऱ्यापैकी झालं, फिटिंग पण झाली, खालची बॉर्डर पण रेडी झाली. आता फक्त आपले कट्स रेडी करायचे बाकी आहे. सो आता आपण ते करून घेऊयात. त्यासाठी काय करायचं आहे, हा टॉप जो आहे ना तर तो उलटा करून त्याची जी काही मार्किंग आहे ना तर ती खरं तर करून घ्यायची आहे आपल्याला. आणि बघा बरोबर त्याच लेवलमध्ये सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे. आता कुर्ती छोटी आहे त्यामुळे मग लाईन पण छोटीच येते. जे सिरघेरची मार्किंग होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये. कुर्ती कितीही लांब असली लॉंग असली तरी याच पद्धतीने आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा जिथे सीट घेरचं लॉक केलेलं होतं तिथपर्यंत यायचं आहे. तिथून सुई उचलून व्यवस्थित आपल्याला हे फिरून पुन्हा दुसऱ्या साईडचं सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बरोबर छोटीशी आडवी एक टीप मारायची आणि तिथून पुन्हा आपल्याला सरळ खाली यायचं आहे. ठीक आहे. आणि इथे शेवटी लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे डबल टिप देऊन. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग आहे. खरं तर आपला इथे हा एक साईडचा कट रेडी झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे शॉर्ट कुर्ती होती त्यामुळे तो पटकन झाला. लॉंग असले की थोडासा टाइम लागतोच, बट ठीक आहे असो. या पद्धतीने आता सेम दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण करून घेऊयात. मार्किंग तर केलेलीच होती बघा, फक्त फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारायची आहे. फक्त ती एकाच लेवलमध्ये आली पाहिजे. बऱ्याचदा कट काय होतात म्हणजे नवीन जर शिकत असाल किंवा मग असे एकदम तिरके तिरके होतात, गोळा झाल्यासारखे वाटतात. सो तसं होऊ देऊ नका. आणि इथे सुद्धा बरोबर छोटीशी आडवी टीप द्यायची आहे. तिथे डबल टीप देऊन लॉक केलं खरं तर तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने मग सिंपल आपण इथे ही टीप मारून घेतलेली आहे आणि लॉक सुद्धा केलेला आहे. तर बघा मग फायनली दोन्ही साईडचे एकदम परफेक्ट असे आपले कट्स झालेले आहेत. आता आपण ही कुर्ती सरळ करून बघूयात. खरं तर साईडने अजून एक बारीकशी जशी दाबटीप असते ना तर तशी टीप दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे अजून सुंदर लुक येईल. सो मग मी सिंपल झटपट अशी इथे टीप देते. एक साईडने स्टार्ट केलं ना की कंटिन्यू डायरेक्टच आता खालचा पार्ट वगैरे सगळंच कव्हर होऊन जातं बघा. कंटिन्यू लगेच म्हणजे एका पार्ट पासून स्टार्ट केलं की पूर्णच होतं. तसंही आता आपल्याला पुढच्या साईडला तर काही गरज नाहीच आहे तशी छोटीशी दाबटीप द्यायची, पण बाकीच्या साईडने होतं तर आपण ते देऊन घेतलं आणि खरं तर त्यामुळे अजूनच सुंदर अशी आपली कुर्ती मस्त रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. सो खालचा पार्ट वगैरे डिझाईन एकदम मस्त परफेक्ट रेडी झालेली आहे. त्याचबरोबर याचा जो काही नेक डिझाईन आहे म्हणजे गळा तो सुद्धा खूप छान स्टँडर्ड रेडी झाला. बाही सुद्धा खूप सुंदर आहे बघा. आणि फायनली खूप सुंदर अशी आपली इथे कुर्ती संपूर्ण स्टिच झालेली आहे. सो मी जवळून तुम्हाला लुक दाखवते बघा, किती सुंदर असं लुक आलेलं आहे. नेक डिझाईन सुद्धा खूप तशी वेगळ्या पद्धतीची आहे आणि खरं तर हे जे काही गळ्याची डिझाईन आहे आणि बाहीची डिझाईन त्याचबरोबर जी काही आपण बॉर्डरला डिझाईन केलेली आहे, सो खरं तर यामुळेच आपल्या ह्या कुर्तीला अजून सुंदर लुक आलेला आहे. कारण पूर्ण प्लेन कपडा होता पण आपण फक्त ही लेस वापरून थोडंसं युनिक अशी कुर्ती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो खरंच खूप सुंदर अशी इथे शॉर्ट कुर्ती आपली रेडी झालेली आहे. खरं तर ही प्लाझोवरची कुर्ती आहे. पूर्ण आपण कॉर्ड सेट इथे स्टिच करणार आहोत, पण आता सध्या तर एवढं झालेलं आहे. पुढचं तर मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरात लवकर शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपला हा व्हिडिओ बघून अशी छानसे डिझायनर ड्रेस नक्कीच रेडी करता येईल. सो तुम्ही असं नक्कीच स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. सो बघा मग फायनली खूप छान असा प्रॉपर फिनिशिंग फिटिंग सहित आपला कॉर्ड सेट वरचा टॉप रेडी झालेला आहे. मस्त असा डिझायनर आहे. नेक सुद्धा खूप छान झालेला आहे, म्हणजे तो एकदम छान असा उठून दिसणार आहे खरंच आपला तो ड्रेस. सो मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. तुम्ही या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याचं पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे.